नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. नवी मुंबई येथील बेलापूर दिवाळी गावामध्ये मच्छी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खवय्यांनी गर्दी केली आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि आज गटारी अमावस्या असल्याने नागरिक चिकन, मच्छी आणि मटण घेण्यासाठी अर्धा पाऊण तास रांगेत उभे राहत आहेत. आज मच्छी, मटण आणि चिकनच्या दरात देखील वाढ झाली आहे, तरी सुद्धा उद्यापासून खाऊ शकत नसल्याने नागरिक घेत आहेत. दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे आणि आज रविवार आहे आणि गटारी अमावस्या असल्याने चिकन, मच्छी आणि मटणाला ग्राहकांची जास्तच मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. पहिला कमी रेट होता, मला वाटतं काहीतरी 730 होता, आता काहीतरी 750 झाला, 760. हे वाढला मग म्हटल्यावर आज कमी व्हायला पाहिजे होता, कारण सगळी लोक खातात तर कमी व्हायला पाहिजे होतं. आज वाढवला रेट जास्त. तरी तुम्ही घेताय. आता काय करणार, उद्यापासून श्रावण चालू होतोय, परत खायला नाही भेटणार, फक्त मासली खाऊ, मटन चिकन मटन बंद, त्याच्यामुळे मग काय घ्यायला लागते. गर्दी आहे का दुकानावरती? हा, गर्दी आहे का दुकानावरती? हो, भरपूर गर्दी आहे दुकानावर. लाईनला आता आम्हाला अर्धा पाऊण तास झालाय, अर्धा पाऊण तास झाला मला लाईनला राहून, तेव्हा तो मटण भेटलाय. काय 30-40 रुपये वाढले तर आता 2 दिवसानंतर, आणि श्रावणची गर्दी असल्यामुळं हे आता, आणि विशेष म्हणजे आज रविवार असल्यामुळं जास्तच गर्दी आहे. तुम्ही पहिल्या शॉप होते, अशी शॉप तुम्ही फिरून आले? काय बोलले? गर्दी सर्व शॉप वरती बघायला? हो, मी आता 2 शॉपवरून आलोय की तिकडे खूप गर्दी आहे, आणि थोडं जरा यात असल्यामुळे थोडं जरा इथं कमी आहे. नागरिकांची श्रावणमुळे जास्तच मागणी. हो, विशेष म्हणजे आता शेवटचा दिवस असून त्याच्यात रविवार असल्यामुळे जास्तच गर्दी आज संडे असल्यामुळे. नाव काय तुमचं? डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुपच्या वतीने मैत्री दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 चे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून तरुण, वृद्ध नागरिक, महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी अभिनेते भूषण प्रधान व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अप्पा दातार चौकापासून घारडा सर्कलपर्यंत रवींद्र चव्हाण स्पर्धेत सहभागी झाले होते. कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप जो वर्षानुवर्ष डोंबिवली शहरामधील असणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करत असतो. या सर्व रनर्स ग्रुपने एकत्र येऊन फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक मैत्रीचा संदेश आणि प्रत्येक डोंबिवलीकरांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून एक 1.5 किलोमीटरची एक फन रन ही आयोजित केली होती. त्यामध्ये चालत सर्व डोंबिवलीकरांनी फडके रोडपासून आपल्या या इथल्या असणाऱ्या सावळाराम संकुलापर्यंत यावं, की जेणेकरून आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी एक चांगला संदेश हा संपूर्ण डोंबिवली आणि महाराष्ट्राला मिळावा म्हणून फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने रनर्स क्लब अतिशय चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीचं असणारं हे KDR म्हणून असणारा हा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था हे एकत्रपणे हे काम करतात. या सर्व मंडळींनी गेली काही महिने, आपल्याला माहीत असेल, आम्ही एकत्र पत्रकार परिषदही घेतली होती. 2 महिने अथक परिश्रम केले आणि जवळजवळ 8 ते 9 हजारापेक्षा जास्त यामध्ये स्पर्धकांनी भाग घेतला. सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचा एन्जॉयमेंट ज्याला म्हणतात ती केली. स्पर्धा ही स्पर्धेसारखी नसावी, आयुष्यात त्याची मजा घेता आली पाहिजे. आमचे गाडगे सर आहेत, ही सर्व मंडळी जी आहेत, ही सर्व मंडळी वयाची 65 पूर्ण केल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांचं आरोग्य सकाळी रोज धावून व नित्यनेम व्यायाम करून अतिशय चांगलं ठेवलं आहे. त्यामुळे तेही रोज त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून अनेकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण सर्वांनी आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोफत या संदर्भातलं ट्रेनिंग देऊ.
आणि ते सर्वजण करतात. 2-5 जणांनी सुरू झालेला हा संपूर्ण ग्रुप आज जवळजवळ 300 ते 400 जण हे या सर्व त्यांच्या असणाऱ्या या उपक्रमाबरोबर जोडले गेलेले आहेत. सैनिकांसाठी त्यांच्या शौर्यासाठी सुद्धा गेट ऑफ इंडियापासून डोंबिवली शहरापर्यंतची एक रन हे सुद्धा ही सगळी मंडळी करत असतात. त्यामुळे या सगळ्या मंडळींचं असणारं यामधलं योगदान फार मोठं आहे. डोंबिवली शहरामध्ये सांस्कृतिक वैभव वाढवण्यामध्ये या सर्वांचं असणाऱ्या योगदानामध्ये अजून एक पुष्प तयार झालं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. डोंबिवलीत घरकाम करणाऱ्या नोकराने घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजुनगर डोंबिवली पश्चिम येथे ही घटना घडली आहे. घरकाम करणाऱ्या नोकराने आपल्या मेहुणा आणि अन्य 2 साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली आहे. मात्र एका रिक्षा चालकाच्या मदतीने या प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी 3 चोरट्यांना अटक करून चोरी गेलेले 20 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहे. मुख्य आरोपी सागर थापा याचा पोलीस शोध घेत आहे. राजूनगर डोंबिवली वेस्ट या ठिकाणी कुंदन म्हात्रे आणि त्याचं कुटुंब राहतं आणि 27 तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली. त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला. याच्यात मेन इन्व्हॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमॅन होता सागर थापा हा गायब असल्यानं त्याच्यावर संशयाची सुई गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला. पहिला 15.5 लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपास करत असताना आमचे DB टीमचे अधिकारी API लोखंडे, PSI भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे, जो सागर थापाचा मेहुणा आहे, लील बहादूर कामी, याला पहिलं कामोट्यातून अटक केलं. त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बेंगलोर इथून तपास करून आणखीन 2 आरोपी अरेस्ट केले. त्याच्यामध्ये जवळजवळ 7 लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकवर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जो मेन मास्टर याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे. त्याचाही तपास जारी आहे. इतरही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यावर गुन्हा अगोदर होता का? त्यातला जो मास्टर माइंड आहे आणि पहिला जो अरेस्ट केलेला आहे लील बहादूर कामी, याच्याविरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 1 वसईला आहे आणि 2 तेलंगणामध्ये. त्या तेलंगणाच्या केसेसमध्ये त्यानं जवळजवळ 1.5 वर्ष सजा भोगलेली आहे
आणि सध्या आम्ही इतर 2 त्याचे साथीदार अटक केलेले आहेत. टेक बहादूर शाही आणि मन बहादूर शाही यांनाही अरेस्ट केलेलं आहे. थापाचा अजून तपास चालू आहे. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.